नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इतिहासाचा एक छान धडा शिकणार आहोत. पण धड्याला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. तर मुलांनो, मला सांगा, बहमनी राज्याच्या किती शाही उदयास आल्या? अगदी बरोबर. बहमनी राज्याच्या 5 शाही उदयास आल्या. यातील महाराष्ट्रातील 2 मोठ्या शाही कोणत्या आहेत? खूप छान. यातील महाराष्ट्रातील 2 मोठ्या शाही आहेत, आदिलशाही आणि निजामशाही. पुढचा प्रश्न आहे, खानदेशात कोणी प्रवेश केला होता? अगदी बरोबर. खानदेशात मुघलांनी प्रवेश केला होता. पुढचा प्रश्न आहे, कोकण किनारपट्टीवर कोणाच्या वस्त्या होत्या? खूप छान. कोकण किनारपट्टीवर पोर्तुगीज, डच, फ्रेंच, सिद्धी यांच्या वस्त्या होत्या. पुढचा प्रश्न आहे, या सर्व सत्ता कोणाच्या पूर्वी होत्या? अगदी बरोबर. या सर्व सत्ता शिवाजी महाराजांच्या पूर्वीच्या काळामध्ये होत्या. तर मुलांनो, आज आपण या सर्व सत्तांच्या काळामध्ये समाज जीवन कसे होते ते शिवपूर्वकालीन महाराष्ट्र या पाठात शिकणार आहोत. मुलांनो, सर्वप्रथम आपण शिवाजी महाराजांच्या पूर्वीच्या काळामध्ये राजकीय परिस्थिती कशी होती ते पाहूया. 17व्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह यांच्या ताब्यात होता. बघा, आधी तुम्हाला माहिती आहे, आपण आधीच्या धड्यामध्ये हे बघितलं की 17व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये महाराष्ट्रातला बराचसा प्रदेश होता, तो अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह यांच्या ताब्यामध्ये होता. म्हणजेच या ठिकाणी या दोघांची सत्ता होती. मुघलांचा खानदेशात शिरकाव झालेला होता. म्हणजे जे मुघल होते ते खानदेशामध्ये आले होते. शिरकाव होणे म्हणजे तेथे ते व्यक्तींचं आगमन होणे किंवा एखादी व्यक्ती त्यामध्ये शिरणे. कोकणच्या किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेल्या सिद्धी लोकांच्या वस्त्या होत्या. त्याचप्रमाणे जी कोकणची किनारपट्टी होती, त्या कोकणच्या किनारपट्टीवर सुद्धा जे आफ्रिकेमधून आलेले सिद्धी लोक होते त्यांच्या वस्त्या होत्या. म्हणजे बघा, पूर्वीच्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या पूर्वीचा जो काळ आहे त्या काळामध्ये अनेक परकीय सत्ता होत्या. त्या आपल्या भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा होत्या. म्हणजे या ठिकाणी परकीयांचं राज्य होतं. याच काळात युरोपातून आलेल्या पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच व डच इत्यादी सत्तांमधील सागरी स्पर्धा आणि संघर्ष तीव्र होत होता. आता तुम्हाला हे माहितीच आहे की आपला जो भारत देश आहे तो निसर्ग सौंदर्याने आणि निसर्ग संपत्तीने नटलेला असा देश आहे. आपल्या भारतामध्ये भरपूर संपत्ती होती, त्याच्यानंतर नैसर्गिक संपत्ती पण भरपूर होती आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला भारताचं आकर्षण होतं आणि प्रत्येकाला भारताची जी संपत्ती आहे, जे वैभव आहे ते लुटून न्यायचं होतं. आणि म्हणून अनेक परकीय सत्ता आहेत त्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दाखल झाल्या आणि त्याच्यापैकीच ह्या काही सत्ता आहेत, जसं पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच. आणि या सगळ्या सत्तांमध्ये काय व्हायचं, सागरी स्पर्धा आणि संघर्ष तीव्र होता. सागरी स्पर्धा म्हणजेच काय, तर समुद्र किनाऱ्यावर जर का आपली वस्ती असली तर तिकडून व्यापार करणं, प्रवास करणं हे सोपं होतं. आणि म्हणून सागरी किनारी, कोकण हा सागर किनारी आहे की नाही, मग त्या सागराच्या किनाऱ्यावर आपली सत्ता किंवा आपलं साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी या सगळ्या परकीय सत्तांमध्ये संघर्ष व्हायचा, त्यांच्यामध्ये सारखी भांडणं व्हायची. शिवपूर्व काळातील लोकवस्ती, प्रजा आणि राज्यकर्ते यांच्यातील दुवा म्हणून कार्य करणारे अधिकारी, बाजारपेठा, कारागीर वगैरेंचे स्वरूप समजून घेण्यासाठी गाव, कसबा आणि परगणा या भौगोलिक स्थानांची ओळख करून घेऊ. आता बघा, आपल्याला इथे या धड्यामध्ये शिवाजी महाराजांच्या पूर्वीच्या काळामध्ये
म्हणजे कसं वातावरण होतं, तिकडची लोकवस्ती कशी होती, प्रजा म्हणजे लोक, लोक कशी होती, राज्यकर्ते म्हणजे तिकडचे राजे असतील किंवा ज्या लोकांची तिथे सत्ता होती ते लोक, आणि ह्या लोकांमध्ये दुवा म्हणून कार्य करणारे जे अधिकारी होते. आता जे राजा वगैरे होते ते काही प्रत्यक्ष लोकांमध्ये जात नव्हते कर वसूल करायला किंवा तिकडचा कारभार कसा चालला आहे हे बघायला. राजाला वेळ नसतो की तो एका वेळी सगळी ठिकाणी लक्ष देईल, आणि म्हणून राजा काय करतो की अधिकारी नेमतो. मग प्रजा आणि राज्यकर्ते यांच्यामध्ये दुवा म्हणून कार्य करणारे जे अधिकारी आहेत, ते अधिकारी, त्याच्यानंतर तिकडच्या त्यावेळेच्या बाजारपेठा, त्यावेळेचे कारागीर. आपल्याला माहिती आहे की त्या काळामध्ये अनेक कारागीर गावामध्ये राहायचे. कारागीर म्हणजे लोहार, चांभार, सुतार, त्याच्यानंतर कुंभार, हे सगळे कारागीर त्यावेळेला गावामध्ये राहायचे. मग या सगळ्या गोष्टीचं स्वरूप समजून घेण्यासाठी गाव म्हणजे काय, कसबा म्हणजे काय आणि परगणा म्हणजे काय, हे जी भौगोलिक स्थानं आहेत त्यांची आज आपण ओळख करून घेऊया. सर्वप्रथम आपण शिवपूर्व कालामध्ये गावाचा कारभार कसा चालायचा ते पाहूया. गावाला मौजा असेही म्हणत. सर्वांनी लक्षात ठेवायचंय की त्या काळामध्ये गावाला मौजा हा देखील शब्द होता. पाटील हा गावचा प्रमुख असे, आणि गावचा प्रमुख कोण असायचा, तर पाटील असायचा. पाटील काय करायचा, संपूर्ण गावचा कारभार पाहायचा. जसं आताच्या काळात काय आहे, गावामध्ये सरपंच असतो, तो गावचा सगळा कारभार पाहतो. त्या काळामध्ये गावामध्ये पाटील असायचा, आणि हा जो पाटील आहे तो गावचा प्रमुख असायचा. गावातील जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणण्याचा तो प्रयत्न करी. आता त्या पाटलाला माहिती होतं की त्यावेळी आपलं कारभाराचं किंवा गुजराणीचं मुख्य साधन हे शेती असायचं, आणि म्हणूनच गावातील जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली कशी येईल याचा तो प्रयत्न करायचा. गावात तंटाबखेडा होत असल्यास शांतता निर्माण करण्याचे काम करत असे. आता बघा, पाटील आणखीन कोणतं काम करत होता, तर गावामध्ये तंटाबखेडा, तंटाबखेडा म्हणजे भांडण. समजा गावामध्ये भांडण झालं किंवा काहीतरी संकटाला गाव सामोरं जात असेल, तर अशा वेळेला गावामध्ये शांतता निर्माण करण्याचं काम हे गावचा पाटील करत असे. त्याच्या कामात कुलकर्णी मदत करत असत. आता आपल्याला हे माहितीये की कोणतंही काम एखादी व्यक्ती एकटीच नाही करू शकत, तर त्याच्यासाठी तिला काम करणारे सहकारी लागतात. आता आपलं मंत्रिमंडळ पण आहे. मंत्रिमंडळात पण मुख्यमंत्री एकटाच असतो का, तर नाही. मुख्यमंत्र्याबरोबर त्याला मदत करणारे प्रत्येक खात्याचे मंत्री असतात. त्याच्यानंतर ग्रामपंचायतमध्ये पण सरपंच एकटाच असतो का, तर नाही. सरपंचाबरोबर त्याला मदत करणारे इतर देखील सदस्य त्या ग्रामपंचायतीमध्ये असतात, आणि ते सरपंचाला मदत करतात. त्याचप्रमाणे इकडे देखील काय होतं, तर पाटलाला मदत करण्यासाठी सहकारी असत. पाटलाला त्याच्या कामात कुलकर्णी मदत करत असत. महसुलाची नोंद करणे हे काम कुलकर्णी करत असत. कुलकर्ण्याचं काम कोणतं होतं, तर महसुलाची नोंद करायची. महसूल म्हणजे गावातल्या लोकांकडून किती कर जमा झालेला आहे, किती पैसे जमा झालेले आहेत, ही सगळी जी नोंद आहे ती नोंद करण्याचं काम गावचा कुलकर्णी करत असे. आधी आपण गावाची माहिती घेतली, आता आपण कसबा म्हणजे काय त्याची माहिती घेऊया. कसबा हे मोठे खेडेगावच असे, ते परगण्याचे मुख्य ठिकाण असे. आता कसबा काय आहे, तर कसबा हे एक मोठं खेडेगाव आहे. गाव म्हणजे लहान खेडेगाव, गाव किंवा मौजा म्हणजे लहान खेडेगाव, पण कसबा काय आहे, तर एक मोठं खेडेगाव आहे, आणि ते परगण्याचे मुख्य ठिकाण असे. गावाप्रमाणेच कसब्यामध्ये मुख्य व्यवसाय शेती हाच असे. आपल्याला माहिती आहे की पूर्वीच्या काळामध्ये लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हाच होता, तोच त्याने एक पर्याय होता, आणि त्यामुळे कसब्यामध्ये पण काय व्हायचं, तर मुख्य व्यवसाय शेती हाच होता. तेथे सुतार, लोहार इत्यादी कुशल कारागिरही असत. आता जो कसबा आहे म्हणजे मोठं खेडेगाव आहे, त्याच्यामध्ये लोक शेती करायचेच, शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. पण शेतीच्या बरोबरच सुतारकाम, लोहारकाम करणारे कुशल कारागिरही तेथे होते. कसब्याला जोडून बाजारपेठ असे, आणि हा जो कसबा आहे की नाही, कसबा म्हणजे मोठे खेडेगाव,
या खेडेगावाला जोडून एक छोटी मोठी बाजारपेठ सुद्धा असे. शेटे व महाजन हे पेठेचे वतनदार कारभारी असत. प्रत्येक गावात पेठ होतीच असे नाही. मात्र गावात पेठ बसवण्याचे काम शेटे महाजनांचेच असे. मी तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे की कोणतंही काम एखादी व्यक्ती एकटी नाही करू शकत. ते काम करण्यासाठी तिला काही साथीदार लागतात, सहकारी लागतात. तर आता कसब्यामध्ये जी बाजारपेठ असायची, तर या पेठेचे वतनदार म्हणून शेटे आणि महाजन हे त्याचं वतनदार म्हणून काम पाहायचे. आणि प्रत्येक गावामध्ये पेठ होतीच असं नाही. मात्र गावात पेठ बसवायचं काम कोण करायचे? शेटे आणि महाजन करत होते. त्यांना असं वाटतं की नाही, या गावामध्ये एवढी लोकसंख्या आहे आणि या गावामधल्या लोकांना पेठेची गरज आहे, असं जर का त्यांना वाटलं, मग ते लोक काय करायचे? प्रत्येक गावामध्ये जिथे पेठ नव्हती तिथे ते पेठ बसवायचं काम करायचे. त्यासाठी त्यांना सरकारातून जमीन आणि गावकऱ्यांकडून काही हक्क मिळत असे. आता पेठ वसवायची म्हणजे त्यासाठी जमीन पाहिजे की त्या जमिनीवर आपण पेठ वसू, आणि ही जमीन त्यांना सरकारकडून मिळायची. आणि त्याचबरोबर गावकऱ्यांकडून सुद्धा काही हक्क मिळत होते. हे जे शेटे आणि महाजन होते, जे गावामध्ये पेठ बसवत होते, पेठेचा कारभार पाहत होते, त्यांना गावकऱ्यांकडून काही हक्क देखील मिळत होते. पेठेचे हिशोब ठेवण्याचे काम महाजन पाहत. आधी आपण बघितल्याप्रमाणे की ही जी पेठ आहे, या पेठेचा सगळा हिशोब ठेवण्याचं काम कोण करत असत? तर ते त्या गावात जे महाजन राहत होते, कसब्यामध्ये जे महाजन राहत होते, ते लोक करत होते. मुलांनो, आता तुम्ही कसबा म्हणजे काय ते पाहिलं. आता कसब्याबद्दल ही माहिती माहित आहे का तुम्हाला? बघा, वीर माता जिजाबाईंच्या आज्ञेनुसार पुण्याजवळील पाषाण येथे एक पेठ वसवली गेली. तिला जिजापूर असे म्हणतात. मालपुरा, खेलपुरा, परसपुरा, विठापुरा या देखील मालोजी, केलोजी, परसोजी आणि विठोजी यांच्या नावे औरंगाबाद येथे वसलेल्या नव्या पेठ्या आहेत. आता इथे बघा, वेगवेगळ्या पेठांची नावं दिलेली आहेत की पेठ कशा वसवल्या गेल्या आणि पेठेला नावं कशी दिली गेली, ही येथे त्यांनी सांगितलेलं आहे की पुण्याजवळ पाषाण येथे जी एक पेठ आहे, त्या पेठेला जिजापूर असं म्हणतात. ही पेठ आहे ती जिजाबाईंच्या आज्ञेनुसार बनवली गेली. त्याच्यानंतर मालोजी, खेलोजी, परसोजी आणि विठोजी ह्यांच्या नावाने, म्हणजेच ह्यांच्या नावावरून, मालोजींच्या नावावरून मालपुरा, त्याच्यानंतर खेलोजींच्या नावाने खेलपुरा, परसोजींच्या नावाने परसपुरा आणि विठोजींच्या नावाने विठापुरा या सुद्धा पेठा बसवलेल्या गेलेल्या आहेत. आणि या कुठे आहेत बसवल्या गेलेल्या? तर औरंगाबाद येथे बसवलेल्या या नवीन पेठा आहेत. खेडला जोडून असलेली शिवापूर ही शिवाजी महाराजांच्या नावे वसवलेली पेठ आहे. त्याच्यानंतर अजून एक खेडला सुद्धा पेठ आहे आणि त्या पेठेचं नाव आहे शिवापूर. आणि हे नाव कशावरून दिलं? तर शिवाजी महाराजांच्या नावावरून हे नाव दिलं गेलेलं आहे. आता ह्या ज्या पेठा आहेत त्या पुण्यामध्ये पण आपल्याला भरपूर पेठा पाहायला मिळतात. ठीक आहे. आता ह्या पेठा आहेत ते आपल्याला माहिती आहे की कसब्याजवळ, कसब्याला जोडून, म्हणजे मोठ्या गावाला, मोठ्या खेडेगावाला जोडून ह्या पेठा बसवल्या गेल्या होत्या. आता आपण गावाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. दोन खेडी स्वतंत्र आहेत हे दर्शवण्याकरिता बुद्रुक आणि खुर्द या नावांचा उपयोग केला जातो. मूळ गाव बुद्रुक आणि नवीन गाव खुर्द. आता तुम्ही सुद्धा हे ऐकलं असेल की नाही, गावाचं नाव. तुमचं पण प्रत्येकाचं गाव आहे तर, किंवा तुमच्या रिलेटिव्हचं गाव असतं, तर ते काही गावांच्या पुढे बघा नावं सेम असतात त्या गावांची. तर एका गावाच्या पुढे बुद्रुक तर दुसऱ्या गावाच्या पुढे खुर्द अशा नावांचा उपयोग केला जातो. मग बुद्रुक आणि खुर्द याचा अर्थ काय? तर जे मूळ गाव आहे त्याला बुद्रुक म्हणतात. म्हणजे जे गाव आधीपासून अस्तित्वात आहे त्या नावाने त्याला बुद्रुक असं म्हणतात. आणि त्याच नावाने जे नवीन गाव वसवलं जातं किंवा नवीन गाव असतं त्याला खुर्द असं म्हणतात. आता इकडे त्यांनी उदाहरण दिले बघा. उदाहरणार्थ वडगाव बुद्रुक आणि वडगाव खुर्द. आता बघा, गावाचं नाव सेम आहे, वडगाव आणि वडगाव, पण जे आधीचं मूळचं गाव आहे, जे आधीपासून त्याचं नाव आहे ज्या गावाचं, त्याला वडगाव बुद्रुक म्हणतात. आणि जे आता नवीन गावाला नाव दिलेलं आहे, दुसऱ्या एका गावाला पण वडगावच नाव दिलेलं आहे,
त्याला खुर्द असं म्हणतात. वडगाव खुर्द. मुलांनो, आपण गाव म्हणजे काय आणि कसबा म्हणजे काय हे पाहिलं. गाव म्हणजे छोटंसं गाव जिथे कमी लोकवस्ती असते आणि कसबा म्हणजे मोठं खेडेगाव, त्याला कसबा म्हणतात. आता आपण परगणा म्हणजे काय ते पाहणार आहोत. बघा, इथे तुम्हाला चित्रात दिसतच असेल. परगणा म्हणजे काय, तर अनेक गावे मिळून परगणा तयार होत असला तरी सर्व परगण्यातील गावांची संख्या समान नसे. परगणा कशाला म्हटला जातो, तर अनेक गावे मिळून परगणा व्हायचा. आता इथे बघा आपल्याकडे की आधी एक गाव असतं, मग गावाचा मिळून काही गावांचा मिळून एक तालुका बनतो, मग ते काही तालुक्यांचा मिळून एक जिल्हा बनतो, मग जिल्ह्याचं मिळून राज्य बनतं आणि राज्यांचं मिळून देश बनतो. हो की नाही. आता सध्या प्रचलित पद्धत ही आहे. पण शिवाजी महाराजांच्या पूर्वीच्या काळामध्ये आधी छोटं गाव असायचं, मग गावापेक्षा जे मोठं ठिकाण असायचं, त्या मोठं खेडेगाव असायचं त्याला कसबा म्हणायचे. आणि जे अनेक गावांचा जो समूह असायचा त्या अनेक गावांच्या समूहाला परगणा असं म्हणत असत. मग त्यांनी म्हटलंय की अनेक गावे मिळून जरी हा परगणा होत असला तरी सर्व परगण्यातील गावांची संख्या ही समान नसायची. आता आता सुद्धा जी गावं आहेत आपल्या इकडे, तर प्रत्येक गावातल्या माणसांची संख्या समान असते का, तर नाही. गावानुसार ती वेगवेगळी असते. त्याचप्रमाणे त्या काळी सुद्धा जी गावं होती परगण्यामधली, त्या गावांची जी संख्या होती परगण्यामध्ये गावं, त्या गावांची संख्या कमी होती किंवा समान नसे. उदाहरणार्थ, पुणे परगणा हा मोठा परगणा होता. त्यात 290 गावे होती. चाकण परगण्यात 64 गावे होती. शिरवळ परगणा लहान होता. त्यात 40 गावे होती. बघा आता किती फरक आहे की नाही. सगळ्यात मोठा जो परगणा आहे पुणे परगणा, त्याच्यामध्ये 290 गावे होती. तर लहान परगणा आहे शिरवळ परगणा, तिथे फक्त 40 गावं होती. म्हणजेच काय, तर परगणा त्याचा अर्थ जरी गावांचा समूह असा असला तरी प्रत्येक परगण्यामध्ये गावांची संख्या ही कमी जास्त होती. देशमुख व देशपांडे हे परगण्याचे वतनदार अधिकारी असत. आता बघा, हे जे परगणे होते, आपल्याकडे कसं की जिल्ह्याचा कारभार पाहायला कलेक्टर असतो, त्याचप्रमाणे त्या काळामध्ये देशमुख आणि देशपांडे हे त्या परगण्याचे वतनदार अधिकारी असायचे. देशमुख आणि देशपांडे काय करायचे, तर या परगण्याचा संपूर्ण कारभार ते पाहायचे आणि सगळ्या कारभारावर ते लोक लक्ष ठेवून असायचे. तर मुलांनो, आज आपण शिवाजी महाराजांच्या पूर्वीच्या काळामध्ये गाव, कसबा आणि परगणा यांचा कारभार कसा चालायचा ते पाहिलं. हं? आता मी आत्ताच शिकून झालेला भाग आहे त्याच्यावर आधारित प्रश्न विचारते. मला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. पहिला प्रश्न आहे, गावचा प्रमुख कोण असे? अगदी बरोबर, पाटील हा गावचा प्रमुख असे. आता पुढचा प्रश्न आहे, पेठ्याचे वतनदार कारभारी कोण असत? खूप छान, शेटे आणि महाजन हे पेठ्याचे वतनदार कारभारी असत. पुढचा प्रश्न आहे, सर्वात मोठा परगणा कोणता? अगदी बरोबर, सर्वात मोठा परगणा पुणे हा आहे. मुलांनो छान उत्तरं दिलीत. आता आपण पुढे बघूया. मुलांनो, आज आपण जो धडा पाहिला, जो भाग पाहिला, त्याच्यावर आधारित आता तुम्हाला इथे स्वाध्याय दिलेला आहे. काय स्वाध्याय बघा, पाठ्यपुस्तकात दिलेला गाव, कसबा, परगणा यांच्या कारभाराचा तक्ता पूर्ण करायचा आहे तुम्हाला. आलं लक्षात? आता हे जो प्रश्न आहे किंवा हा जो तक्ता आहे तो गृहपाठाच्या वहीमध्ये तुम्हाला लिहायचा आहे. ठीक आहे. आणि मुलांनो, या धड्याचा उत्तरार्ध आहे म्हणजे उर्वरित भाग आहे तो आपण पुढच्या तासाला पाहूया. धन्यवाद.